ज्या पद्धतीने मनोजदादाच्या विरोधात इथं घोषणा दिल्या त्याच्यामुळं मनोजदादाच्या प्रतिमेला आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे। याद राखा, जर मनोजदादाच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन घोषणा दिल्या किंवा चुकीचं काही केलं तर जशास तसं उत्तर देऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी सगळ्या महाराष्ट्रभर दादासोबत फिरत असतो, पण गाववाल्याचा शब्द आणि गाववाल्याच्या बोलल्यानंतर यावं लागतं, म्हणून मी इथं आलोय आणि माझी ती कर्तव्य आणि जबाबदारी। ज्या पद्धतीने मनोजदादाच्या विरोधात इथं घोषणा दिल्या त्याच्यामुळं मनोजदादाच्या प्रतिमेला आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे। याद राखा, जर मनोजदादाच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन घोषणा दिल्या किंवा चुकीचं काही केलं तर जशास तसं उत्तर देऊ। आरोपीच्या घोषणा देता, आता इथं धनुभाऊनी सांगितलं, आरोपीच्या घोषणा देता हे अत्यंत चुकीचं आहे। तसेच मनोजदादाबद्दल चुकीच्या घोषणा देता आम्ही तुम्हाला अडवलेलं नाही। तुम्ही तुमचं या लोकशाही मार्गाने या तुमचं आंदोलन करा किंवा तुम्ही कुणाला सत्कार करायचे करा। इथं तुमच्या काय समर्थनात घोषणा द्यायच्या द्या, आम्ही काही विरोध केलेला नाही किंवा करणार नाही। आम्ही त्या भोगलवाडीला एक प्रकरण घडलं होतं, तिथं आमच्या लोकांनी थोडंसं पोलीस स्टेशनला 2-3 हजार लोक गेले होते। मी स्वतः आम्ही सगळे गेलो होतो त्या दिवशी, 2-3 हजाराचा माप तिथून वापस आणला। म्हणजे आम्ही पोलीस बांधवाला सहकार्यच करतोय। पण त्या दिवशी जर आरोपीच्या घोषणा दिल्या जात असतील, त्या दिवशी जर मनोजदादाच्या विरोधात घोषणा दिल्या जात असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही। हा बालाघाट बीड जिल्हा मनोजदादाची जन्मभूमी आणि त्यांचा बालेकिल्ला आहे। म्हणून त्या जे कोण भांडवं बाहेर ज्याला किंमत नाही ना, उगा सुपारीवर कुणाच्या तरी इथं येतात ना जिल्ह्यातच आणि जिल्ह्यातलं मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करतायत, त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा तुम्ही सगळं सामाजिक स्वास्थ्य कायम ठेवू द्या। जर मराठे एकदा बिघडले ना मग तुम्हाला पळता भुई थोडी होईल। म्हणून मनोजदादाच्या बाबतीत बोलत असताना अत्यंत तुम्ही गांभीर्याने बोला। तुम्ही वैचारिक टीका करा, आम्ही तुमच्यावर वैचारिक टीका करू, पण खालच्या भाषेत जर तुम्ही बोललात तर जशास तसं उत्तर देऊ। त्या दिवशी अत्यंत चुकीचे शब्द मनोजदादाबद्दल वापरले गेले आणि आरोपीचंही समर्थन केलं गेलं। ही जी मानसिकता आहे ना, ही बीड जिल्ह्यात याच्यातूनच स्वर्गीय संतोष अण्णांचा खून झालाय आणि अशाच पद्धतीने अनेक बांधवाला इथं त्रास दिला जातोय। म्हणून ह्या सगळ्या प्रवृत्तीला एक उत्तर म्हणून आणि मनोजदादांच्या बाबतीत तुम्ही जाणून बुजून असं शिव्या दिल्या काय बोललात तर आम्ही त्याचा दुग्धाभिषेक करून लोकशाही मार्गाने आम्ही ते एक पवित्र करून घेतो। आम्ही आमच्या दादांची ज्या प्रतिमेला आहे म्हणून आम्ही आज इथं दुग्धाभिषेक केलेला आहे। माझी विनंती आहे पुन्हा एकदा, आम्हाला जिल्ह्यातलं राज्यातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडायचं नाही। माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा इथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी सुद्धा समजून घ्यावं। त्या दिवशी तुम्ही जर त्या लोकांवर गुन्हे दाखल केले असतील, इथं चुकीचं बोलणाराला, रस्ता अडवणाराला, तर आमच्यावर बी करा। आम्ही तर रस्ताही अडवला नाही, पत्रकार बांधव आहेत, आम्ही एका कोपऱ्याला एक दुग्धाभिषेक करतोय तरी पोलीस बांधव आम्हाला ते करू नका म्हणतायत। हे लोकशाहीतले, लोकशाहीत आम्ही रस्त्याच्या बाजूला आमच्या जागेवर काही करू शकतो, पण त्या दिवशी रस्ता अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे होणार नसतील आणि आमच्यावर विनाकारण बाजूला असताना जर गुन्हे दाखल करण्याची कुणी भाषा करत असेल तर काय हरकत नाही, माझ्यासह इथं सगळ्यावर गुन्हे दाखल करा। आम्ही समाजासाठी आणि मनोजदादासाठी शेकडो गुन्हे घ्यायला तयार आहेत, पण आमची लढाई न्यायाची आहे, आमची लढाई लोकशाहीतल्या मराठा आरक्षणाची, आमची लढाई कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, कुठल्या जातीच्या विरोधात नाही। त्यामुळे इथल्या ओबीसी बांधवाला सुद्धा आव्हान आहे, बालाघाट असेल बीड जिल्ह्यात तुम्हाला आम्हाला इथं राहायचंय। बाहेरच्या काही लोक येतील आणि तुमच्या आमच्यात वाद लावून निघून जातील, तुम्हाला आम्हाला इथं राहायचं, एकमेकाच्या गरजे आहेत। त्याच्यामुळे पुन्हा विनंती आहे, तुम्ही कुणाचं तरी ऐकून चुकीचं वागू नका, चुकीची कृती करू नका। तुमच्या नेत्याच्या काय घोषणा द्यायच्या द्या, तुम्हाला काय तुमचं आंदोलन करायचं ते करा। आम्ही आमच्या पद्धतीने आमचं आंदोलन करू, आम्ही आमचं आंदोलन आणि आमचं जे काय रोजचे दैनंदिन कार्यक्रम ते आम्ही करू, परंतु सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य जर केले तर अशा पद्धतीने दुग्धाभिषेक करून त्याला उत्तर दिलं जाईल, एवढंच सांगतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।